तुम्ही कुठल्या प्रकारे कुठल्या लेखी स्वरूपात ग्राहकाला कळून तुम्ही त्यांचं मीटर काढून आणलं? दुसरं नाही सांगतो तुम्ही विचार, पण आमचं मीटर खराब असेल तर आम्ही बदला तुम्हाला अर्ज देऊ ना. तुम्ही परस्पर डायरेक्ट का बदला म्हणताय मीटर? माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की बळजबरी मीटर बदलायचे नाहीये. कमलेला ते सर्क्युलर आणा म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की तिथं बळजबरीनं मीटर बदलायचं नाही ग्राहकाची इच्छा असल्याशिवाय. तुम्ही का बळजबरी मीटर बदलायला लागलात आमची? बरं मग आमचं मीटर पहिले मीटर खराब आहेत का तुमचे? नाही, मला वरून बोलायचं, मला बसून नाही बोलायचं. मग पहिले मीटर खराब केलीत का तुम्ही आम्हाला? आमची आता मीटर घरात आहे ते खराब आहेत का? एक दोनच मिनिट. अहो मी काय सांगतोय, तुमचे आता तुम्ही मीटर बदलायला लागलात का नाही? कारण ते आम्हाला वरून वरून कुठून? अरे वरून म्हणजे काय? मुंबईवरून आदेश आहेत आम्हाला. प्रत्येक गोष्टीला झालं की ऊर्जा मंत्र्यांचा आदेश आहेत का? मला आमच्या मुंबईच्या ऑफिस मधून आदेश. मी काय सांगतोय साहेब, आम्ही बघा आम्ही राजकारणी आहेत. आम्हाला अधिकाऱ्यांशी घेणार. आम्ही काय म्हणतोय, ऊर्जा मंत्र्यांचं पत्र आहे का तसं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र आहे का की प्रत्येक ग्राहकाचं घर ना घर तुम्ही जाऊन परस्पर न विचारता 300 मीटर बदला? आमच्या ह्याच्यामध्ये जे आहे ना, त्या ह्याच्यामध्ये जे आहे सर्क्युलर प्रमाणे आम्ही तुमचं सर्क्युलर आम्हाला मान्य नाही ना. आम्ही काय देणं चालणारी माणसं? ऊर्जा मंत्र्यांनी हे ऐका, मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं. आमच्या सर्क्युलर बरं दुसरा विषय, बरं त्यांचं एक 2 महिने झालं, 2-3 महिने झालं 5-6 हजार रुपयांचं बिल थकीत आहे. मी तुम्हाला दुपारी बोललो, तुमच्या वायरमॅनलाही बोललो, 1000च्या वर बिल थकीत असेल तर आम्ही मीटर काढून आणणार. ही कुठली पद्धत काढली तुम्ही? जसे आदेश आहेत तसे ऐका 2 मिनिटं साहेब. नियमाप्रमाणे तुमच्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे त्या ग्राहकाला नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला मीटर काढणं किंवा लाईट कट करणं अनिवार्य नाही. कशाशिवाय म्हणजे ग्राहकाला कळवल्याशिवाय. मोठ्या मॅडमला आणि पूर्ण मॅडमला ग्राहकाला कळवल्याशिवाय तुम्हाला मीटरचं कनेक्शन कट करता येत नाही. लाईटचं कनेक्शन तुम्ही कुठल्या बेसवर कट केलं? ग्राहकाला कट करायचे जे आहे, ग्राहक जर थकबाकीत राहिला तर त्याला तुम्ही त्याला लिखित स्वरूपात म्हणू शकता ना, तुझं बिल 2 महिने 3 महिने थकीत आहे बाबा, तू या तारखेपर्यंत बिल जर नाही भरलं तर या तारखेला आम्ही तुझं लाईट कट करणार, किंवा मीटर काढून घेणार. त्याच्यामध्ये ग्राहकाला ऑटो मेसेज जातो. नाही ऐकून घ्या, तुम्ही माझं ऐकून घ्या साहेब. ते ऑटो मेसेजचं तोंडी वायरमॅन सांगितलेलं आम्हाला सांगू नका. आम्ही इथून पुढे नवीन मीटर घ्यायला तुम्हाला मेसेज करत जाऊ. आमचं सगळं ऑनलाईनच आहे आता. अहो मी ते सांगतो ना, मेसेज करतो ना तुम्हाला, ऑटो मेसेज आमच्याकडे. मी अमुक आहे, मला इथं मीटर पाहिजे, ही माझा मेसेज जमेल का? बसून घ्या, ऑनलाईनच आहे त्याच्यामध्ये. अहो मला काय ऐकून घेता का? मला काय म्हणायचंय, मग आमच्याकडनं जेव्हा नवीन मीटर घेतात तेव्हा 10 कागद आम्हाला तुम्हाला द्यावा लागते. मीटर कट करताना आम्हाला एक तरी कागद नको का? तुमचं जे म्हणणं आहे ना, तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही लेखी द्या. तुम्ही मला लेखी द्या. तुमच्या वरिष्ठ मला सही शिक्का, तुमच्या सही शिक्क्याने शिक्या. इथं पत्रकार बांधवांनी माझी विनंती, पत्रकार बांधवांनी तुम्ही हा मुद्दा लक्षात घ्या. पंढरपूर मधल्या शहरातील लोकांना इथं मुद्दामन व्यक्ती धरलं जातंय. मनमानी कारभारीतले एमसीबीच्या अधिकाऱ्यांनी वायरमॅन इथं लावलेला आहे. गोरगरीब लोकांचे करून खाणाऱ्याचे 1000-2000 बिल थकलेले, हे डायरेक्ट न विचारता मीटर काढून आणण्याचं काम सध्या एमसीबीचे अधिकारी या ठिकाणी करतायत. आणि मी आमदार साहेबांना या ठिकाणी लोकप्रतिनिधी कळकळी विनंती करतोय, आमदार साहेब आपण या ठिकाणी जातीने लक्ष घालावं. मगाशी मी ह्यांना फोनवर बोललो की मी आमदार साहेबांना सांगू का विधानसभेत प्रश्न मांडायला लावू का? सांगा म्हणले. आमदार साहेबांना सांगा विधानसभेत प्रश्न मांडायला लावा, आम्हाला आमच्या वरच्या ऑफिस मधून आलंय. अरे अशी कोण वरची लोक बसले ते कळू तर त्या जनतेला. तुम्ही डायरेक्ट आम्हाला न विचारता जर इथं एमसीबीचे लोक जर डायरेक्ट मीटर काढून जर आणत असाल तर हे ग्राहकावर अन्याय, ते आम्ही अन्याय सहन करणार नाही. आणि इथून पुढे आम्हाला कायदेशीर लेखी पत्र दिल्याशिवाय जर आमच्या मीटरला कुठल्या वायरमॅन हात लावण्याचा जर इथं जर प्रयत्न केला, आज मी एका संघटनेचा प्रमुख म्हणून सांगतोय, आम्ही त्या वायरमॅन बडवल्याशिवाय राहणार नाही. खूप जणांचा मनमानी कारभार. काही लोकांच्या बिल न भरून लोकांचं ऐकून घ्यायची. पण तुम्ही जर मनमानी कारभार करून जर त्यांना वेटी धरून मीटर जर काढून असाल तर 100% चुकीचं तुम्ही करताय. तुम्ही जर म्हणता ना वरून आलो कुठे ती लेखी स्वरूपात आम्हाला द्या, मला पत्रकारांना ते दाखवायचे की कुठल्या अधिकाऱ्याकडे तुम्हाला लेखी आलेले की न कळवता, न कुठली पूर्वसूचना न देता तुम्ही ग्राहकाकडनं डायरेक्ट त्यांचे मीटर काढून आणा. हे जे पत्र दिलेलं आहे
महाराष्ट्र टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युटर सिव्हिल लिमिटेड चीफ इंजिनियर मटेरियल मॅनेजमेंट डिपार्टमेंट. ह्याला कुठल्याही शासकीय स्वरूपाचं रूप नाही. म्हणजे एका खाजगी कंपनी डिपार्टमेंट त्यांची ही एमएससीबी चालवते, त्यांचे मीटर खपावं, त्यांचे मीटर तिथं ग्राहकापर्यंत जावे म्हणून हे काही खाजगी, इथं कुठल्याही शासकीय ह्याचा विषय नाही. इथं कुठल्याही ऊर्जा मंत्री किंवा कुठल्याही शासकीय ही व्यक्तिगत महावितरण स्वतःचा तयार केलेला हा मसुदा आहे. महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर आम्ही ज्या लोकप्रतिनिधींनी निवडून दिलेले त्याच्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री त्यांच्या आदेशानं हा समाज आम्ही चालणारे लोक आहेत. बाबासाहेबांच्या कायद्याने आम्ही चालणारे लोक आहोत. त्यामुळं ऊर्जा मंत्र्यांचे जर काय असे आदेश असतील, आम्ही अशा कंपन्याला भी घालत नाही. या खासग्या कंपन्यांनी भी घालत नाही. हा, तुमच्या खासग्या कंपनीला जर ऊर्जा मंत्र्यांनी सूचना दिली असेल तुम्ही तुमचा मनमानी कारभार करा तरी आम्ही ते मान्य करू. पण इथं ऊर्जा मंत्र्यांनी जोपर्यंत त्यांचं पत्र आम्हाला या ठिकाणी ऊर्जा मंत्र्यांचं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे असल्या कारणानं आम्ही भीक घालत नाही. हे एका खासग्या कंपनीचं महावितरणचं पत्र आहे. इथं कसल्याही प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा उल्लेख नाही. म्हणजे हे सरळ सरळ आहे. खाजगीकरण केल्यामुळं या ठिकाणी फक्त लोकांच्या नरड्यावर सूर ठेवण्याचं काम या ठिकाणी महावितरण आणि पंढरपूर शहरातले एमएससीबी अधिकारी या ठिकाणी करताय. त्यामुळे इथून पुढे आम्ही ते होऊन देणार नाही. त्याच्यामुळे इथं आलेल्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, इथून पुढे जर तुम्ही परस्पर जर कुठल्या जर ग्राहकाचं तुम्ही जर परस्पर जर तुम्ही त्या ठिकाणी मीटरचं काढत असाल, बिल थकीत आहे किंवा बघायचं तर ते आम्हाला मान्य नसणार आहे. जोपर्यंत स्वतः ग्राहक म्हणत आमच्या मीटर मध्ये खराबी, आमचं मीटर बदलून द्या, त्याशिवाय तुम्हाला मीटर बदलण्याचा अधिकार नाही. आणि जर तसा कोण वायरमॅन करत असेल तर पंढरपूर शहरातील तमाम जनतेला माझी हात जोडून विनंती आहे, अन्याय सहन करायचं सोडा. हे लोक जर कायद्याच्या बाहेर जाऊन जर काम करत असतील तर आपल्याला हे कायदा हातात घ्यायला काही हरकत नाही. कारण हे जे मीटर काढतायत ना हे पूर्ण कायद्याच्या बाहेर जाऊन यांचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. कुठल्याही कायद्यात तिथं नोटीस दिल्याशिवाय ह्यांना मीटर काढण्याचा अधिकार नाही. मग हे जर ते कायदा मोडू शकत असतील तर मग आपण हे कायदा हातात घ्यायला काय हरकत नाही. त्यामुळे जर कुठला वायरमॅन जर परस्पर तुमच्याकडे असं मीटर काढायचंय, वायर थकीत आहे, लाईट बिल थकीत आहे, तुमचं कमिशन कडे असं जर कोण येत असेल तर त्याला तुमच्या पद्धतीने धडा शिकवा. त्यामुळे पंढरपूर शहरातील जनतेला विनंती, जागे व्हा. असल्याने भीक घालायचं नसल्याने भेद आपण सोडून देऊ. आता मी काय चोपले मॅडम, तुमचं मीटर तुम्ही बदलायचंय म्हणून काढलंय का बिल थकीत म्हणून काढलंय? आता आम्हाला अशी ऑर्डर होती की बिल थकीत असलेल्यांचे मीटर बदला. आता आम्हाला अशी ऑर्डर होती की बिल थकीत असलेल्यांचे म्हणजे मीटर तर सगळेच बदलायचे. स्मार्ट मीटर सगळीकडे 100% स्मार्ट मीटरिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये हे त्यांनी आम्हाला दिलेले टप्पे आहेत की आधी आम्हाला गव्हर्नमेंट ग्राहक दिले, नंतर फ्लॅश रोलेक्स मधले दिले, नंतर 40चे मीटर बदला म्हणून दिले आणि आजची कालची जी व्हीसी तुरंत झाली म्हणजे आमची ईडी त्यांनी त्यांच्या इन्स्ट्रक्शन नुसार जे मीटर थकीत मध्ये आहेत त्यांचे मीटर ह्या टप्प्यात बदला. आणि त्याच्यावरून आजच्या ह्याच्यामध्ये साहेब तुम्ही आता समजा आम्ही तुम्ही ग्राहक म्हणून आम्हाला म्हणताय, तुमची म्हणणं मांडताय, ठीक आहे. कालच्या व्हीसी मध्ये झालं त्या विषयामध्ये काय काय जण सस्पेंड केलेत आजच्या. तुम्ही ग्राहकाला ही कल्पना तुम्ही दिली का? साईड वरती सांगितलं असेल. वायरमॅन हित आहे, ग्राहक हित आहे. वायरमॅन हित आहे, ग्राहक हित आहे. तुम्ही त्यांना आधी तशा सूचना दिल्यात का? कधी दिल्या? दोन वेळा सांगितलं लाईट बिल थकीत आहे, लाईट बिल भरून घ्या. नाही तर मग मीटर तुमचा काढून घेईल. बंद होईल. काढून येणार हा विषय मग तुम्ही काढून कसा आणला मग? काढून आणायचं. आज सकाळी मीटिंग झाली, आज सांगितलं. मग आज मीटिंग झाल्यानंतर तुम्ही परत त्यांना कल्पना दिली का? आज सकाळी झाली विषय तुमचा आज तिथं मीटिंग झाल्यानंतर तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुम्ही कळवलं का आमची मीटिंग झाली बाबा, तुम्ही जर आता नाही लाईट बिल भरलं किंवा काय तर तुमचं मीटर काढून घेण्यात आहे. तुम्ही अशी त्यांना पूर्वकल्पना दिली का? या ह्याच्यामध्ये ऐकून घ्या, ह्या ह्याच्यामध्ये जे आहे ना हे मला पूर्वकल्पना होती याची. त्यामुळे मी गावात पंढरपूर शहरामध्ये 3 रिक्षा फिरवल्या. 3 रिक्षा फिरवून मी सगळ्या गल्ली गोळातने फिरवून सांगितलेलं आहे. साहेब आपलं महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र आपले ही ज्या गोष्टी आहेत ना कागदावर चालतात.
रिक्षा फिरवून तुमच्या तोंडी सांगून या गोष्टी चालत नाहीत. तुम्ही एक रिक्षा फिरवता, तुम्ही म्हणताय आम्ही रिक्षा फिरवले मग आणा काढून मीटर. ही कुठल्या कायद्यात बसतंय? म्हणजे असं ह्याचा अर्थ असा झाला, या ठिकाणी पत्रकार बांधवांना म्हणायचे, या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यकर्ते, आता मला म्हणायला लाज पण वाटते, मी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी काम करतोय, ह्या चालूच्या परिस्थितीला ह्यांच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून असं या ठिकाणी मला वाटायला लागलंय की मी खरंच भाजपच काम करतोय का? म्हणजे मध्यमवर्गीय करून खाणाऱ्यांच्याच बोकांडी बसायचं तुम्ही शासन आणायला लागलात का? आणि सरळ सरळ अधिकारी म्हणतायत की कुठलीही कल्पना न देता आम्हाला मीटर काढण्याचा अधिकार आहे. म्हणजे इथं ग्राहकाला, सामान्य नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यानं काहीच अधिकार दिले नाहीत का? मग ग्राहकाने न्याय मागायचा कोणाला? सामान्य नागरिक नवीन कनेक्शन घ्यायचं आलं तर 20-20 कागद मागते तिथं, आणि हे मीटर काढून आणताना साधं सांगतही नाही. सांगितलेलं आहे सर, आणि त्याच्या आधी आणि म्हणून आम्हाला सांगतात की आमची आज मीटिंग झाली म्हणून आम्ही जाऊन लगेच मीटर काढून आणला. आधी सांगितलेलं आहे, 2 ते 3 वेळा सांगितले लाईट बिल भरा, लाईट बिल भरा, लाईट बिल भरा, बंद करण्यात येते. मार्च महिना लाईट बिल बंद करा ना, मीटर का काढून आणलं? अहो मी तुम्हाला काय सांगितलं, 10 मिनिटात तुम्हाला मीटर लावून देतो. ती उपकाराची भाषा करू नका आम्हाला. लाईट बिल भरला चालू करून ती द्या. उपकाराची भाषा नका बोलू. तुम्ही काय तुमच्या घरची लाईट देत नाही मला? तुमच्या घरची लाईट देत नाही मला तुम्ही? ऐकून घ्या. नाही ना, तुमच्या घरची लाईट देत नाही मला तुम्ही? एक मिनिट 10 मिनिटात तुम्हाला मीटर बसवून देतो. एक मिनिट तू शांत. ए राधे तू शांत बस. हो का, ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी बसलेला असते तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलायचं. ह्याचं बोलायचं काम नाही मध्ये. मग ठीक आहे, तू बोलू नको. त्यांनी मला विचारून सांगितलं. ह्या ह्याच्यामध्ये हे जे आहे काय, ह्या ह्याच्यामध्ये शासकीय परिपत्रक, MBRC चे आदेश आणि आमच्या VC च्या सूचनेद्वारे आम्ही हे मीटर बदलायचं, जे थकीत ग्राहक आहे त्या ग्राहकाचं मीटर बदलायचं काम आम्ही चालू केलं. त्या ह्याच्यामध्ये जे मोठे मोठे जे ग्राहक आहेत, 5,000 6,000 जे बिल बदले थकीत आहे, अशा ग्राहकाचे मीटर आम्ही काढून आणायला लागलोय आणि त्या ठिकाणी नवीन ऑटो डिस्कनेक्शनवाले स्मार्ट मीटर आम्ही बसवायला लागलो. त्या ह्याच्यामध्ये जी पूर्वकल्पना जी आहे ते मी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी जवळजवळ 3 रिक्षा फिरवून पंढरपूर शहरामध्ये ही कल्पना दिलेली आहे. तरी ग्राहकांनी कृपया आपलं वीज बिल भरावं आणि महावितरण कंपनी सहकार्य करावं ही विनंती. असे बिल कनेक्शन कट करत असाल तर इथून पुढे ग्राहकांनाही माझी विनंती, तुम्ही यांच्या MSCB पाशी एक रिक्षा फिरवा, आम्हाला कनेक्शन द्या. आम्ही आमच्या ग्राहकांना सांगतो की ह्यांना आपल्याला नवीन कनेक्शन द्यायचं असेल, एक रिक्षाला भोंगा जोडायचा, कारणाने ह्यांच्या अधिकाऱ्यांना पुढे वाजवायचा की MSCB आम्हाला नवीन कनेक्शन जोडून द्यावं. कुठला धंदा काढलाय? नाही, कुठला धंदा काढलाय? आम्ही रिक्षा फिरवली म्हणून. अरे कायदा आहे, कागद आहे, काहीतरी किंमत ठेवा आमच्या गोरगरीब ग्राहकाची. काहीतरी एक कागद असं तोंडावर मारा आमच्या आणून, ए तुझं बिल भरलं नाही तर अमुक अमुक तारखेला तुझं मीटर किंवा लाईट कट कर किंवा मीटर काढून एक कागद तुझ्या तोंडावर. एक कागद आमची एक कागद किंमत नाही का ग्राहकाची? तुमच्या आम्ही काय म्हणतो तुम्हाला की कोर्टाचा आदेश आणा, आमचं लाईट तोडायला किंवा मीटर काढून. अरे पण एक कागद तुमची MSCB आमच्या तोंडावर मारा म्हणून. तुझं बिल नाही भरलं तर तुझं मीटर काढून येईल, लाईट कर, एक कागद. मग या भारतीय जनता पार्टीच्या पक्षात आमच्या एका कागदाची किंमत नाही आमच्या सामान्य नागरिकाला. एक कागद, ज्याला नोटीस हा प्रकार असतो. एखादा जर मर्डर केस मधला फरारी आरोपी असेल तर त्यालाही कोर्टाची नोटीस हा पाठवतं, तारखेला जर हजर नाही राहिला तर तो. बरोबर आहे का? ही तर सरळ सरळ सांगते अधिकारी. अरे मेल पुढची वाजते आम्ही म्हणतो आम्ही रिक्षा फिरवली. अरे रिक्षा फिरवली म्हणजे उपकार केले का तुम्ही आमच्यावर? रिक्षा फिरवली म्हणजे काय? नाटक आम्हाला तुम्ही ऐकवा लागलाय? एखादा कार्यक्रमाची सूचना तुम्ही आम्हाला द्यायला लागलाय? रिक्षा फिरवली म्हणजे काय?
आम्हाला रितसर कायद्याप्रमाणे आम्हाला कागदोपत्री नोटिसा आल्याशिवाय आमच्या मीटरला आमच्या कनेक्शनला कुठल्याही वारमीनं हात लावण्याची इथं धाडस करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा दिलाय त्या कायद्याप्रमाणे तुम्ही वागावं. आम्ही सुद्धा ग्राहक आहेत, आम्ही रस्त्यावर पडलेले असे काही आयरू बेरू नाहीत. आम्ही जोपर्यंत तुमचा एखादा लिगली कागद आम्हाला येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मीटरला लाईटीला हात लावून देणार नाही.